नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर। तर आशा करतो की तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ हा पाहिला असेल आणि कॉग्निझंट आणि आवाज फायनान्ससाठी इंटरव्ह्यू सुरू आहेत पहा। तर कॉग्निझंट साठी इंटरव्ह्यू झालेले आहेत आणि आवाज फायनान्ससाठी अजूनही इंटरव्ह्यू आहेत पहा। तर तो व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर पाठीमागचा व्हिडिओ आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। आज आपण या व्हिडिओच्या मार्फत पहा एक 5 कंपन्यांविषयी इन्फॉर्मेशन शेअर करतोय। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे पहा, तर आपण अशी काळजी घेतोय की व्हिडिओ ऍटलिस्ट 1 ते 2 दिवस म्हणजे ज्यावेळेस इंटरव्ह्यू आहे तर त्याच्या 1 ते 2 दिवस आधी व्हिडिओ शेअर करायचा आपला नक्कीच प्रयत्न आहे। पण कधी कधी अशी सिच्युएशन असते की आपण सेम डेला हा व्हिडिओ शेअर करतोय, त्याच्यामुळे ऍटलिस्ट फ्रेशर कॅन्डिडेटने तरी ज्यावेळेस आपण व्हिडिओ शेअर करतोय तर तुम्ही इमिजिएटली तो चेक इन करा। म्हणजे त्याच्यामुळे काय होईल की जर त्या दिवशी तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं असेल तर ती अपॉर्च्युनिटी तुमच्यापासून मिस होणार नाही। आणि बेल नोटिफिकेशन जे आहे हे ऑल नोटिफिकेशन वर तुम्ही सेव्ह केलंच असेल पहा, जर नसेल कुणी केलं तर ते पण तुम्ही ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवू शकता, म्हणजे जेणेकरून ज्या दिवशी आपण व्हिडिओ शेअर करतो इमिजिएटली सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तो इंटरव्ह्यू किंवा ती अपॉर्च्युनिटी तुमच्यापासून मिस होणार नाही। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय। 5 डिटेल्स देणार आहेत पहा, याच्यामध्ये लोकेशन, डेट आणि काय काय स्किल सेट असायला हवं हे आता तुम्ही समजून घ्या। तर त्या ठिकाणी तुमचे स्किल सेट आणि तुमचे एज्युकेशन डिटेल मॅच होत असेल तर तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता। आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय। तर आता आपण वन बाय वन सगळी इन्फॉर्मेशन शेअर करतोय। आपण जी फर्स्ट कंपनी आहे व्हिडिओ इंडिया पासून सुरुवात करतोय। तर पाठीमागच्या वेळेस व्हिडिओसाठी आपण व्हिडिओ शेअर केलेला तर त्यावेळेस पण एका कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं होतं बा। तर आताही आशा करतो की आताही तुम्ही व्हिडिओ पाहून इंटरव्ह्यूला जाताल आणि आताही आपले बरेचसे कॅन्डिडेट या कंपनीसाठी सिलेक्ट होतील। तर याच्यामध्ये काय डिटेल आलेली आहे पहा किंवा इंटरव्ह्यूला कधी यायचे ते समजून घ्या। तर याच्यासाठी त्यांनी सांगितलंय पहा, वी हॅव वॅकन्सी फॉर इंटरनॅशनल बीपीओ अँड डोमेस्टिक व्हॉइस प्रोसेस। तर याच्यामध्ये पहा वर्क फ्रॉम ऑफिस राहणार आहे आणि जे पण आपले कॅन्डिडेट अंडर ग्रॅज्युएट असतील तर तेही या कंपनीसाठी इलिजिबल आहेत पहा। अंडर ग्रॅज्युएट आणि ज्या कॅन्डिडेटचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे असे दोन्ही कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला येऊ शकतात। इंटरव्ह्यूचे जे लोकेशन आहे ते पुणे आहे पहा। त्याच्यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे, फक्त गुड कम्युनिकेशन स्किल्स पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डे शिफ्ट असणार आहे पहा। तुम्हाला यासाठी डे शिफ्ट असणार आहे। जॉब लोकेशन जसं सांगितलंय पुणे आहे पहा आणि याच्यासाठी तुम्हाला जे इंटरव्ह्यूला यायचं आहे तर ते 22 जुलै पासून ते 31 जुलै पर्यंत इंटरव्ह्यू चालणार आहे 9:30 AM to 5:30 PM। ऍड्रेस याच्यासाठी आहे पहा, ऑफिस टू 4th फ्लोअर, मंत्री स्टर्लिंग, दीप बंगलो चौक, मॉडेल कॉलनी, श्री छत्रपती शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र। ते यासाठी आहे पहा, त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की नो ऑनलाईन इंटरव्ह्यू। याच्यामध्ये डे शिफ्ट राहणार आहे, तुम्हाला फेस टू फेस इंटरव्ह्यूला यायचे। फ्रेशर आणि ज्या कॅन्डिडेटला 2 इयर्स एक्सपिरियन्स आहे बीपीओ मध्ये किंवा कस्टमर सर्व्हिस मध्ये, व्हॉइस प्रोसेस मध्ये, ठीक आहे, किंवा इंटरनॅशनल व्हॉइस, डोमेस्टिक प्रोसेस, इंटरनॅशनल कॉलिंग, इनबाउंड प्रोसेस, कस्टमर सर्व्हिस, यासाठी पहा कुठलाही एक्सपिरियन्स असेल तर 0 to 2 इयर्स एक्सपिरियन्स ज्यांना आहे तर असे सगळे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला तुम्ही येऊ शकता पहा। आणि टोटल जे आहे त्यात 30 वॅकन्सीज असणार, त्याच्यामुळे तुमचं हे सिलेक्शन जे आहे हे त्या ठिकाणी इझिली होऊ शकतं। जी सेकंड जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे पहा तर ही असणार आहे गॅलेघर कंपनीसाठी। तर काय इन्फॉर्मेशन आलेली आहे आपल्याकडे, तर वॉक इन ड्राईव्ह ऍट गॅलेघर पुणे ऑफिस, वी आर हायरिंग फॉर फायनान्स अँड अकाउंट्स। आता जॉब डिस्क्रिप्शन काय काय आहे किंवा कोणासाठी इंटरव्ह्यू आहे पहा, तर पोझिशन राहणार आहे पहा प्रोसेस अॅनालिस्ट अँड सिनियर प्रोसेस अॅनालिस्ट। ऑफिस लोकेशन असणार आहे पुणे आणि नंबर ऑफ पोझिशन असणार आहे 15। शिफ्ट डिटेल त्यांनी सांगितलंय बा, फ्लेक्झिबल शिफ्ट आहे। क्वालिफिकेशन याच्यासाठी पाहिजे पहा कॉमर्स ग्रॅज्युएट त्यांना हवेत आणि ज्या कॅन्डिडेटने बीकॉम किंवा बीबीए झालेला आहे आणि 55% मार्क्स आहेत त्यांना ग्रॅज्युएशन मध्ये, असे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात। आता याच्यासाठी स्किल सेट काय काय असायला हवं पहा, एक्सपिरियन्स इनटू रिकन्सिलिएशन, अकाउंट्स पेएबल, अकाउंट रिसिवेबल, P2P प्रोसेस आर इलिजिबल सांगितलेला आहे। ह्याचा जो इंटरव्ह्यू राहणार आहे हा आहे पहा 23 जुलैला। टायमिंग यासाठी असणार आहे 9:30 AM to 11:30 AM। वेन्यू आहे गिगा स्पेस डेल्टा 2 3rd फ्लोअर, विमाननगर, पुणे, महाराष्ट्र। आणि याच्यासाठी पहा त्यांना वर्क एक्सपिरियन्स 1 to 3 इयर्स, ज्या पण कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स आहे विथ केपीओ अँड फायनान्स अँड अकाउंट्स इंटरनॅशनल प्रोसेस, तर असे सगळे कॅन्डिडेट यासाठी इलिजिबल आहेत पहा। गॅलेघर चांगली कंपनी आहे। आता जो थर्ड रोल आहे पहा हा HDFC बँकेमध्ये असणार आहे पहा। आता याच्यामध्ये काय काय जॉब डिटेल आहे किंवा कोणासाठी असणार आहे तर पहा, तर व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजर हा जॉब रोल असणार आहे पहा। याच्यामध्ये पहा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट किंवा डिजिटल फोन बँकिंग, क्लायंट सर्व्हिस, तर यासाठी स्किल्स असायला हवे पहा।
यासाठी काय काय स्किल्स असायला हवे आपण समजून घेऊया. याच्यामध्ये जसं स्क्रीनवर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळतच असेल पहा, तर पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करायचं आहे किंवा कस्टमरला जी पण इन्फॉर्मेशन द्यायची आहे पहा, बँकिंग सर्व्हिसेस वगैरे. तर याच्यासाठी पहा जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय आहेत. तर फर्स्ट त्यांनी सांगितले कंटिन्युअस मॅनेजमेंट विथ द पोर्टफोलिओ, कस्टमर मॅप ॲज द कॉन्टॅक्ट पॉलिसी विथ ॲक्युरेट अँड कम्प्लीट कॅप्चर इंटरॅक्शन डिटेल्स. त्याच्यानंतर कॉल हँडलिंग ॲज पर डिफाईन स्टँडर्ड्स, ॲक्युरेट रिझोल्युशन फॉर कस्टमर क्वेरीज. कस्टमरची जी पण क्वेरीज आहे तर ॲक्युरेट रिझोल्युशन आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे. प्रमोटिंग डिजिटल बँकिंग सर्व्हिस फॉर सुपिरियर कस्टमर सर्व्हिस एक्सपिरियन्स. जे पण पहा HNI म्हणजे HNI चा फुल फॉर्म होतो पहा बँकिंग मध्ये हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल. जे पण HNI पोर्टफोलिओ आहे तर त्यांच्यासाठी पहा डिजिटल बँकिंग जी सर्व्हिस आहे ही प्रोव्हाइड करायची आहे पहा. त्याच्यानंतर कस्टमर कन्व्हिन्सिंग किंवा रिलेशनशिप मेंटेन करायचं आहे, सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे, बँकेचे जे पण प्रोडक्ट आहेत तर त्याविषयी इन्फॉर्मेशन शेअर करायचे आहे, त्यांचे जे पण क्वेरीज असेल ते हँडल करायचे. आता याच्यामध्ये सेल्स मध्ये काय 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 इन्फॉर्मेशन आहे, प्रोडक्ट इन द सेन्स राईट क्रॉस सेल प्रोडक्ट बेसिस प्रोफाइलिंग अँड एंगेजमेंट. त्यानंतर पहा सेल्स जे आहे जे पण अक्रॉस प्रोडक्ट आहेत याच्यामध्ये बँकेचे जे पण प्रोडक्ट आहेत. आता प्रोडक्ट मध्ये काय आहे पहा, जसं पर्सनल लोन असू शकतं किंवा क्रेडिट कार्ड्स आहेत किंवा ज्यांच्याकडे ऑलरेडी क्रेडिट कार्ड्स आहेत तर त्यांना कुठली सर्व्हिस त्यांना पाहिजे आहे का, हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करायची आहे. सेल्स मध्ये हे सगळं आहे पहा. ऍज पर बँकेची जी पण पॉलिसी आहे ती मेंटेन करायची आहे पहा. इंटरॅक्शन क्वालिटी त्याच्यामध्ये जसं सांगितले अचीव क्वालिटी बेंचमार्क डिफाईन फ्रॉम टाइम टू टाइम, कम्प्लीट अँड ॲक्युरेट कॅप्चर ऑफ कॉल इंटरॅक्शन इन्क्लुडिंग पोर्टफोलिओ देअर बाय एडिंग रिलेशनशिप मॅनेजमेंट. तर तुम्हाला जे पण कस्टमर सोबत आहे पहा, असं नाही की त्यांना एकदा सेल्स केल्याच्या नंतर तुमचं काम झालेलं आहे, तर ते तुम्हाला रिलेशन जे आहे हे कंटिन्यू मेंटेन ठेवायचं आहे. तर ऑडिट अँड सर्व्हिस क्वालिटी मध्ये काय सांगितलंय, ensure all laid down system and process are followed as stipulated by audit and senior management, ensure accurate and timely submission of financial transaction and request. जी पण कस्टमरची रिक्वेस्ट आहे ती टाइम टू टाइम तुम्हाला अपडेट करायची आहे, ट्रान्झॅक्शन डिटेल मेंटेन करायचं आहे. ऑडिट अँड सर्व्हिस क्वालिटी मध्ये पहा जे पण ऍज पर बँक पॉलिसी आहे हे तुम्हाला अडेरन्स ठेवायचं आहे पहा. आता याच्यामध्ये EMIS रिपोर्टिंग मध्ये जे पण तुमचं इन्फॉर्मेशन आहे जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे पहा, त्याच्यासाठी पहा की स्किल काय आहे आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन. तर ज्या पण कॅन्डिडेटचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि बेसिक बँकिंग प्रोडक्ट जे पण आहे पहा आणि स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल्स रिक्वायर्ड पाहिजे पहा. तर HDFC बँक जसं मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, मी स्वतः फर्स्ट माझा जो जॉब आहे त्या HDFC बँकेमध्ये केलेला आहे पहा. ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये एक नंबरला बँक स्टँड करते, कंपनीची पॉलिसी पण खूप चांगली आहे आणि तुम्हाला एकदा बँकेचा प्रोडक्ट समजला, कस्टमर कन्व्हिन्सिंग स्किल्स तुम्हाला समजले की कस्टमरला कुठली इन्फॉर्मेशन हवी किंवा कस्टमरला कसं प्रकारे तुम्हाला कन्व्हिन्स करायचं आहे, तर तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये इन्सेंटिव्ह घेऊ शकता. इन्सेंटिव्ह क्रायटेरिया हा पण खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेला आहे HDFC मध्ये. तर आता पहा आपण हे समजून घेऊया याच्यासाठी कुठल्या डेटला तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे आणि एज्युकेशन डिटेल तुमच्या लक्षात आलीच असेल पहा की ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे. आता डेट आणि आपण ऍड्रेस कन्फर्म करतो. तर यासाठी पहा तुम्हाला 24 जुलैला इंटरव्ह्यूला यायचं आहे. 10:30 AM to 4 PM पर्यंत इंटरव्ह्यू चालणार आहे. कॉन्टॅक्ट पर्सन पहा शिशिर आणि कुणाल आहेत. यासाठी पहा जो ऍड्रेस आहे हा आहे मनोरमा मंगल कार्यालय मंगळवार पेठ बारणे रोड नेक्स्ट टू सिंचन भवन पुणे महाराष्ट्र. तर या ठिकाणी पहा मंगळवार पेठेमध्ये जे पण HDFC बँकेचं ऑफिस आहे तर या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे. आणि HDFC साठी पहा जसं आपण सगळी इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे तर HDFC बँकेमध्ये पहा तर ज्या पण कॅन्डिडेटला पहा 2 to 7 years एक्सपिरियन्स आहे असे सगळे कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला येऊ शकतात. त्या ठिकाणी पहा एक्सपिरियन्स जे आपले कॅन्डिडेट आहेत मिनिमम 2 years एक्सपिरियन्स त्यांना रिक्वायर्ड आहे. तर नेक्स्ट जो रोल आहे हा इंडोसेंड बँकेमध्ये आहे पहा. आता याच्यामध्ये काय काय जॉब डिटेल दिलेली आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहा रिक्रुटमेंट पण जास्त आहे. टोटल 30 वॅकन्सीज असणार आहेत पहा. याच्यामध्ये पहा पहिल्या सुरुवातीला आपण जॉब डिस्क्रिप्शन समजून घेऊया. जसे स्क्रीनवर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिसतच आहे पहा. तर टू एक्वायर न्यू क्लायंट्स थ्रू लीड्स अँड फॅमिली अकाउंट्स ग्रुपिंग किंवा टू सेल बँक अँड थर्ड पार्टी प्रोडक्ट लाईक LI, GI, होम लोन्स, क्रेडिट कार्ड अँड पर्सनल लोन्स. जे पण पहा बँकेचे प्रोडक्ट आहेत याच्यामध्ये काय LI म्हणजे लाईफ इन्शुरन्स, GI जनरल इन्शुरन्स, होम लोन्स आहे किंवा क्रेडिट कार्ड्स आहे किंवा पर्सनल लोन आहे हे तुम्हाला सेल करायचं आहे, रिलेशनशिप मेंटेन करायचं आहे, सर्व्हिस जी प्रोव्हाइड करायची आहे पहा ही तुम्हाला ऍज पर बँकेची पॉलिसी आहे त्यानुसार तुम्हाला हा परफॉर्म करायचा आहे पहा. जसं सांगितलं आहे to actively participate in driving campaigns to conduct across liability and other products to confirm the process of the bank and
हॅव अ हाय फोकस ऑन कंप्लायन्स. तर यासाठी पहा, ज्या कॅन्डिडेटला 2 years रिलेव्हंट वर्क एक्सपिरियन्स इन द बँकिंग ऑर फायनान्शियल सर्व्हिसेस ऑर इन्शुरन्स ऑर्गनायझेशन प्रिफर्ड, आणि ऍटलिस्ट तुम्हाला पहा 1 year रिलेव्हंट एक्सपिरियन्स इन द फायनान्शियल सेक्टर हा असायला हवा. तर ऍडिशनल मध्ये त्यांनी सांगितलंय पहा, ज्या कॅन्डिडेटकडे पहा EMFI किंवा IRDA सर्टिफिकेशन आहे. आता IRDA सर्टिफिकेशन कधी लागतं, ज्यावेळेस आपण इन्शुरन्स हा सेल्स करू शकतो. तर त्यासाठी IRDA सर्टिफिकेशन पण एक खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे इन केस तुमच्याकडे असेल तर तुम्ही EMFI किंवा IRDA सर्टिफिकेशन मध्ये तुम्ही रिझ्यूम मध्ये पण तुम्ही ऍड करू शकता. कॅन्डिडेट विथ एक्सपिरियन्स वर्किंग इन अ सेल्स बेस्ड इन्सेंटिव्ह रोल विल बी प्रिफर्ड. किंवा ज्या कॅन्डिडेटने पहा सेल्स बॅकग्राऊंड मध्ये एक्सपिरियन्स आहे, सेल्स बॅकग्राऊंड, इन्शुरन्स बॅकग्राऊंड, बँकिंग किंवा फायनान्शियल बॅकग्राऊंड, असे कॅन्डिडेट येऊ शकता. मिनिमम 1 year एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे. इंटरव्ह्यूचा टायमिंग आहे 10 AM to 5 PM. आता वेन्यू काय आहे, इंडुसन बँक लिमिटेड, पुणे रिजनल ऑफिस, 3rd फ्लोअर, सुयोग प्लॅटिनम टॉवर्स, नेलर रोड, नेक्स्ट टू हॉटेल कॉन्रॅड अँड ऑकवर्ड, संगमवाडी, पुणे, महाराष्ट्र. आणि चिन्मय हे कॉन्टॅक्ट पर्सन आहे. त्यांनी स्ट्रिक्टली मेन्शन केलेलं आहे, नो फ्रेशर्स आर अलाउड. कधी कधी आपण स्वतःहून सांगतो की या ठिकाणी पहा एक्सपिरियन्स कॅन्डिडेट साठी रिक्वायरमेंट आहे आणि रिक्रुटमेंट जास्त असेल तर तुम्ही फ्रेशर जाऊ शकता. पण या ठिकाणी क्लिअरली त्यांनी मेन्शन केलेलं आहे, नो फ्रेशर्स आर अलाउड. जे पण आपले एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहे ते या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. 23rd जुलैला इंटरव्ह्यूची डेट आहे. ऑफिस चिन्मय हे कॉन्टॅक्ट पर्सन आहे पहा. ऑफिस ऍड्रेस पण तुम्हाला समजलाच असेल पहा. तर ज्या कॅन्डिडेटला मिनिमम 1 year एक्सपिरियन्स आहे असे सगळे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. आता नेक्स्ट जो रोल आहे हा आहे पहा AR इन्शुरन्स या कंपनीसाठी. तर याच्यासाठी पहा ग्रॅज्युएट आणि ज्या कॅन्डिडेटचं MBA झालेलं आहे तर फ्रेशर कॅन्डिडेट त्यांना रिक्वायर्ड आहे. याच्यामध्ये पहा जसं गुड टू हॅव स्किल्स मध्ये त्यांनी काय काय सांगितलं, HNI. जसं मी अगोदर सांगितलं, HNI म्हणजे हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल, फायनान्शियल प्रोडक्ट सेल्स, इक्विटी किंवा फायनान्शियल सेल्स, डेरिव्हेटिव्ह जे पण आहे तुम्हाला स्क्रीनवर सगळी इन्फॉर्मेशन दिसतच आहे पहा. तर वेल्थ मॅनेजमेंट, इन्शुरन्स ब्रोकिंग, तर MBA ज्यांचं झालेलं आहे किंवा ग्रॅज्युएट जे झालेले आहेत तर असे सगळे कॅन्डिडेट यासाठी इलिजिबल आहेत पहा. आता याच्यामध्ये जॉब डिस्क्रिप्शन काय दिलेलं आहे पहा, रिस्पॉन्सिबल फॉर सेलिंग अँड ऍडवायझरी फॉर प्रोडक्ट लाईक इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, PMS, SIPs, डीमॅट अँड ट्रेडिंग अकाउंट, रिस्पॉन्सिबल टू एक्वायर हाय नेटवर्क क्लायंट्स फॉर फायनान्शियल प्रोडक्ट अँड रेव्हेन्यू जनरेशन, कॅन्डिडेट हॅव्हिंग गुड रिलेशनशिप विथ रिटेल अँड HNI क्लायंट्स. तुम्हाला गुड रिलेशनशिप ठेवायचं आहे पण ensuring the highest level of service and relationship with the clients, responsible for activation of trading account of clients, assisting new entrants in the equity market to understand the dynamics of market. जे पण पहा स्क्रीनवर तुम्हाला इन्फॉर्मेशन समजलेच असेल. तर याच्यासाठी पहा पर्क्स अँड बेनिफिट्स काय, सॅलरी राहणार आहे 2.50 LPA to 4 LPA प्लस इन्सेंटिव्ह एज पर पॉलिसी. मॅक्झिमम तुम्हाला 4 LPA चे पॅकेज आहे पहा आणि इन्सेंटिव्ह पण राहणार आहे ऍज पर त्याच्या सिलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा क्रायटेरिया समजेलच. तर याच्यासाठी पहा टोटल 6 वेकन्सीज असणार आहेत आणि याची जी इंटरव्ह्यूची डेट आहे 24th जुलै टू 26th जुलै 11 AM to 4 PM पर्यंत इंटरव्ह्यू चालणार आहे. कॉन्टॅक्ट पर्सन आहेत प्रदीप. आणि याचा जो ऍड्रेस आहे हा आहे पहा आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर लिमिटेड, 2nd फ्लोर, श्रद्धा हाऊस, किंग्सवे, अपोजिट बँक ऑफ इंडिया, नागपूर, महाराष्ट्र. तर आशा करतो सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला समजलीच असेल. लास्ट जो रोल आहे हा आपण नागपूर लोकेशन साठी घेतला होता, कारण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नागपूर लोकेशन साठी व्हिडिओ शेअर करा अशी कमेंट आली होती. तर या ठिकाणी नागपूरचे जे पण कॅन्डिडेट आहे किंवा पुण्यामधले जे पण कॅन्डिडेट आहे ऍज पर युअर एज्युकेशन डिटेल, स्किल सेट, तुम्ही त्या कंपनीमध्ये ऍज पर फ्रेशर आणि एक्सपिरियन्स असे सगळेच आपण जॉब डिटेल शेअर केलेले आहे. तुम्ही त्या डेटला त्या लोकेशनला तुमचे जे पण स्किल सेट मॅच होत आहे तर त्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला जाऊ शकता. अजून आपल्या कुठल्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं आहे का हेही मला कमेंट करून नक्की सांगा. किंवा तुम्ही कुठल्या प्रोफाईलसाठी जॉब सर्च करताय हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्या चॅनेलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जे कॅन्डिडेटने पहा सबस्क्राईब केलं नाही आणि तुम्हाला माहिती आहे की हा आपला फ्रेंड आहे किंवा रिलेटिव्ह आहे आणि हे या रिलेटेड जॉब सर्च करत आहे तर त्या कॅन्डिडेट पर्यंत तुम्ही नक्की आपला व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करा. भेटूया अशाच प्रकारच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.